आता लास्ट पिरियड मध्ये आपण बघितलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय, रिलेशनशिप बिटवीन sign of angle of incidence to the sign of angle of refraction is nothing but refractive index given by, it is discovered by Snell's law किंवा रिफ्रॅक्शन लॉ असं पण त्याला म्हणलं जातं. त्याचा कॉन्स्टंट जो असतो त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणलं जातं. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय डिसाइड करतं, ऍक्च्युअल बेंडिंग ऑफ लाईट डिसाइड करत असतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स and speed of light. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड स्पीड ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि स्पीड ऑफ लाईटचं रिलेशन काय, आता पूर्वी तर आपण रिलेशन कशाचं बघितलं, साइन अँगलचं बघितलं होतं. आता नेक्स्ट, इन टर्म्स ऑफ स्पीड ऑफ लाईट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असते हे विचार. इन टर्म्स ऑफ स्पीड ऑफ लाईट तर काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 is equal to ratio of speed of light in medium 1 to speed of light in medium 2. म्हणजेच काय, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, इथे बेंडिंग झालेली आहे. कुठून आलेला आहे, हा एअर मीडियम मधून आलेला आहे. कुठे चाललाय, ग्लास मीडियम मध्ये चाललाय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 याला डिनोट कसं करतो आपण, करतो का असं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रीड करत असताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू 1 असं म्हणतो. किंवा काही काही ठिकाणी असंही रीड केलं जातं 2 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 कुठलीही एक मेथड फॉलो करा. इक्वल टू रेशिओ ऑफ स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 1. आता सपोज स्पीड ऑफ लाईट इन एअर v1 कन्सिडर करतो आणि स्पीड ऑफ लाईट इन ग्लास v2 कन्सिडर करतो. तर speed of refractive index of glass with respect to air equal to v1 by v2 असं लिहिलं जातं. किंवा याला जर एअर म्हणलं आणि याला जर ग्लास म्हणलं तर असं लिहिता येतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर और वॅक्यूम इक्वल टू रेशियो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय स्पीड ऑफ लाईट इन ग्लास. क्लियर आहे? कोणाला काही अडचण आहे का, हे विचारते बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये. झाले. दोन वेगळ्या गोष्टी आहेत, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि दुसरा आहे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर दोन्ही डिफरन्स काय आहे. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं, इफ द लाईट इज गोइंग फ्रॉम वन मीडियम स्पेसिफाय काय केलंय, अदर दॅन एअर और व्हॅक्यूम टू अदर मीडियम, देन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज सेड टू बी रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ज्या वेळेस लाईट रेज हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करतो त्यावेळेस त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणलं जातं. पण कंडिशन काय, त्यावेळेस
पहिला मीडियम जो असेल तो एअर किंवा व्हॅक्यूम नसायला पाहिजे. तो एअर किंवा व्हॅक्यूम नसायला पाहिजे. अदर दॅन एअर और व्हॅक्यूम असायला पाहिजे. तर त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कशा काय म्हणलं तर रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सपोज एखादा रे वॉटर मधून ग्लास मध्ये एंटर करत आहे. वॉटर मधून ग्लास मध्ये ते एअर किंवा व्हॅक्यूम कन्सिडर केला नाही. वॉटर किंवा ग्लास मधून ग्लास मध्ये एंटर करतोय त्यावेळेस ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसले असेल रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. आणि त्याला डिनोट कसं केलं जातं वॉटर एन ग्लास refractive index of glass with respect to water. Refractive index of glass with respect to water. पण absolute refractive index काय असतं जर कुठलाही लाईट रे एअर किंवा व्हॅक्यूम मधून कुठल्याही दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर होत असेल तर त्यावेळेस तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळेल. त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला absolute refractive index असं म्हणलं जातं. म्हणजेच लाईट इज गोइंग फ्रॉम व्हॅक्यूम और एअर टू अदर मीडियम. एअर किंवा व्हॅक्यूम मधून निघालेला रे मे बी ग्लास मध्ये जाईल, डायमंड मध्ये जाईल, वॉटर मध्ये जाईल, कुठेही. तर त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि त्या लिहित असताना काय लिहिलं मी एन ग्लास लिहिलं. ज्यावेळेस फक्त एन सोबत एखादा मीडियम प्रेझेंट असेल त्यावेळेस ते ओळखून घ्यायचं की तो लाईट रे हा एअर किंवा व्हॅक्यूम मधूनच येत आहे. क्लिअर आहे? हो सर. झाले सर. थोडक्यात लक्षात ठेवा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये म्हणल्यानंतर एका मीडियम मधून रे येतो आणि दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करतो त्यावेळेस तो एअर मधून किंवा व्हॅक्यूम मधून येत नाही. त्यावेळेस ते रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते. आणि ज्यावेळेस लाईट रे हा एअर किंवा व्हॅक्यूम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करतो त्यावेळेस त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणलं जातं. आता इन टर्म ऑफ स्पीड काय लिहिता येईल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी एअर किंवा व्हॅक्यूम म्हणतो. आता कशामुळे प्रत्येक वेळेस और वापरतोय स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किती असते 2.9979 into 10 to the power 8 मीटर पर सेकंद असतं. आणि स्पीड ऑफ लाईट इन एअर 2.9970 into 10 to the power 8 मीटर पर सेकंद. डिफरन्स किती आहे बघा दोघांत 2.9979 आहे आणि इथे 70 आहे म्हणून मी ऑल वर्ड यूज करतोय. आलं लक्षात? दोन्ही डिफरन्स किती आहे एकदम मायनर डिफरन्स आहे. मायनर म्हणता येणार नाही कारण पॉवर ही पॉझिटिव्ह आहे. पण कॅल्क्युलेशन साठी आपण कन्सिडर करतो की एअर आणि व्हॅक्यूम मध्ये स्पीड ऑफ लाईट ही वन अँड सेम आहे म्हणून. क्लिअर आहे? हो सर. एक न्यूमेरिकल बघू. Light enters from air into glass plate having refractive index म्हणजेच n ग्लास दिलेला आहे किती 1.50
What is the speed of light in glass? Speed of light in glass म्हणजेच v glass हे आयडेंटिफाय करायचं. तर फॉर्म्युला काय असतो? n glass equal to velocity of किंवा speed of light in air or vacuum divided by speed of light in glass. हे काय दिलंय 1.50 इक्वल टू स्पीड ऑफ लाइट इन एअर काय कन्सिडर करतोय आपण 3 into 10 to the power 8 डिवाइडेड बाय स्पीड ऑफ ग्लास स्पीड ऑफ लाइट इन ग्लास म्हणजे स्पीड ऑफ लाइट इन ग्लास इक्वल टू 3 into 10 to the power 8 डिवाइडेड बाय 1.50 म्हणजे स्पीड ऑफ लाइट इन ग्लास किती 2 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड. क्लियर आहे? हो सर. झालं सर. झालं. आता काय पॉइंट आहे रिलेटेड टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हटलेलं आहे? इफ एनी टू media are optically exactly same then no bending of light occurs. आता optically word लक्षात घ्या. ऑप्टिकली एक्झॅक्टली सेम. ऑप्टिकली म्हणजे दिसण्यासाठी किंवा विजन सोबत रिलेटेड आहे ऑप्टिकल म्हणजे. ऑप्टिकली जर सेम असतील दोन मीडिया तर बेंडिंग होईल का? नाही. कारण बेंडिंग कधी होते? जर डेन्सिटी मध्ये डिफरन्स असेल. डेन्सिटी मध्ये जर डिफरन्स असेल तर बेंडिंग पॉसिबल आहे, अदरवाइज बेंडिंग होत नाही. तर म्हणून काय म्हणलंय म्हणजे जर एखादा रे ग्लास मधूनच परत ग्लास मध्ये एंटर होत असेल म्हणजे ग्लास सपोज आपण एक कन्सिडर करू 5 मीटर लेंथचा ग्लास आहे. 5 मीटर लेंथच्या ग्लास मध्ये 2.5 मीटर पर्यंत एक डायरेक्शन आणि नेक्स्ट 2.5 मीटर मध्ये वेगळी डायरेक्शन ऑफ लाईट असेल का? नसते. त्यामुळे हा पहिला पॉइंट काय सांगतोय प्रत्येक बीट कन्सेप्ट लक्षात घ्या व्यवस्थित. टू मीडिया आर ऑप्टिकली एक्झॅक्टली सेम. एका ग्लास मधून जर दुसऱ्या ग्लास मध्ये किंवा त्याच ग्लास मध्ये जर एंटर करत असेल तर तिथे बेंडिंग ऑफ लाईट होत नाही. येते लक्षात? दोन ग्लासची जर परफेक्टली 100% कॉन्टॅक्ट मध्ये असतील, जर रे ट्रान्सफर केला असेल, सेम मटेरियल असेल, सगळं सेम असतील त्याचे फीचर्स, तर ती लाईट त्या ग्लास मधून परत दुसऱ्या ग्लास मध्ये एंटर करत असताना त्याची बेंडिंग होत नाही. हा पहिला पॉइंटचा मीनिंग आहे. नेक्स्ट पॉइंट. A substance having higher refractive index is optically denser than other substance having low refractive index. म्हणजे ज्या सबस्टन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जास्त असतो तो सबस्टन्स असतो ऑप्टिकली डेन्सर असतो ऍज कम्पेअर टू द सबस्टन्स हॅव्हिंग लोअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. फॉर एक्झाम्पल ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.52 आहे आणि वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय 1.33 आहे. म्हणजे ग्लास काय तर ऑप्टिकली डेन्सर आहे ऍज कम्पेअर टू वॉटर. येते लक्षात? बेंडिंग ऑफ लाइट रेज in glass is more as compared to bending of light rays in water. Clear आहे? हो सर. हो सर. कन्सेप्ट लक्षात घ्या. ऑप्टिकली डेन्सर मीडियम मध्ये हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो ऍज कम्पेअर टू ऑप्टिकली रेअरर मीडियम. क्लिअर? थर्ड पॉइंट.
higher refractive index of a substance, more it will change the direction of beam of light passing through it. Already explain केलं आहे आपण. जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर जास्त असेल तर बेंडिंग ऑफ लाईट काय होईल, डायरेक्शन जी बेंड होण्याची डायरेक्शन असेल ती सुद्धा काय असेल, जास्त असेल. क्लिअर आहे. हो हो सर. सर. आता ऑप्टिकल डेन्सिटी आणि मास डेन्सिटीशी रिलेटेड काही गोष्टी आहेत. ऑप्टिकल डेन्सिटी आणि मास डेन्सिटी. ऑप्टिकल डेन्सिटी वेगळी आणि मास डेन्सिटी वेगळी. तर लाईट रेज जे काही असतात ते मी काय म्हणतोय, ऑप्टिकल डेन्सिटी ज्याची जास्त आहे त्याच्यामध्ये बेंडिंग जास्त होते. पण आता ज्यावेळेस मी रिलेट करत मास डेन्सिटी सोबत, आता ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ केरोसिन, केरोसिन ऑप्टिकल डेन्सिटी ऍज कम्पेअर टू वॉटर काय असते, जास्त असते. ऑप्टिकली म्हणजे दिसण्यासाठी केरोसिन कसा वाटतो, थोडा जाड वाटतो ऍज कम्पेअर टू, किंवा जाड किंवा कलर मुळे ऑप्टिकली काय ट्रान्सपरंट दिसतो का केरोसिन, आपल्याला दिसत नाही. वॉटर दिसतं ट्रान्सपरंट, बरोबर आहे. तर ऑप्टिकल डेन्सिटी केरोसिनची काय जास्त आहे ऍज कम्पेअर टू वॉटर. म्हणजे बेंडिंग ऑफ लाईट इन केरोसिन इज मोर ऍज कम्पेअर टू वॉटर. But at the same time, mass density of kerosene and water यांचं जर कंपॅरिझन केलं तर mass density of kerosene is lower as compared to water. कारण केरोसिन जर पाण्यावरती टाकलं तर काय होतं, केरोसिन फ्लोट करतं, बुडत नाही. केरोसिन बुडत का, नाही सर. ट्राय करून बघा. किंवा पेट्रोल, पेट्रोल सुद्धा पाण्यावर टाकल्यानंतर बघा झाड लागल्यानंतर काय होईल, फक्त वरला सरफेस तेवढा बर्न आउट होईल आणि जे काही वॉटर कॉन्टॅक्ट मध्ये आले ते व्हेपर फॉर्म मध्ये जाईल. पण बऱ्याच समुद्रात वगैरे मोठमोठे ऑइल घेऊन जाणारे किंवा केरोसिन पेट्रोलियम प्रोडक्ट घेऊन जाणारे ज्यावेळेस शिपचं ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस पूर्ण समुद्रच पेट येत नाही, फक्त जेवढा काय म्हणते ज्वलनशील आहे पेट्रोलियम प्रोडक्ट आहे तेवढा जळून जातो. वॉटर ऍज इट राहतो, समुद्र तिथंच सापडते, नंतर गेल्यावर गायब होत नाही, जळून जात नाही पूर्ण. म्हणजेच काय, ऑप्टिकल डेन्सिटी आणि मास डेन्सिटी जर कम्पेअर केले तर मास डेन्सिटी केरोसिनची कमी आहे पण ऑप्टिकल डेन्सिटी ही केरोसिनची जास्त आहे. त्यामुळे बेंडिंग ऑफ लाईट इन केरोसिन इज मोर ऍज कम्पेअर टू बेंडिंग ऑफ लाईट इन वॉटर. क्लिअर. हो सर. हो सर. एनी डाऊट. नाही सर. नो सर. आता काय म्हणलेलं बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लाईट गोइंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम टू. हे जे काय असेल मीडियम 1 कन्सिडर करू, मीडियम 2 कन्सिडर करू. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 म्हणजे काय असते, स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट इन 1 divided by speed of light in medium 2. हे झालं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1. आता जर लाईट रेस काय असेल 2 मधून 1 मध्ये जात असेल तर याला काय लिहितो आपण 2n1 म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन 2 divided by speed of light in 1. हे इक्वेशन 1 कन्सिडर करा, इक्वेशन 2 कर, पण असं करा 1n2 इक्वल टू v1 by v2 इक्वेशन 1 आणि 2n1 इक्वल